नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत खूप खूप स्वागत आहे. माझं नाव कोमल साठे आहे आणि कोमल्स वर्ल्ड म्हणून मी नवीन ब्लॉगिंग चॅनल सुरू केलं आहे. सो मी हा पार्ट 1 मतलब विचार केलेला की मी करेन. माझे जे PR बॉक्सेस आहेत जे मला ब्रँडकडून येतात त्याचं मी अनपॅकिंग तुमच्यासमोर करणार की काय काय प्रोडक्ट्स मला येतात, जेणेकरून मी रील्स तर त्या गोष्टी बनवतेच, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण कळेल की मला काय काय गोष्टी रिसीव्ह होतात. सो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मी पार्ट 1 ऑलरेडी केलेला, तर मी एवढे सारे पार्सल एकसाथ नाही ठेवू शकत. जेवढे मी ठेवू शकते तेवढे मी दाखवते. सो मी फर्स्ट गोष्ट पार्ट 1 ह्याचा ऑलरेडी केलेला, तसे त्याची एक सिरीज मी करेन असं मी डिसिजन घेतलेला. तर तो ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल, त्याची मी लिंक ऍड करेन खाली जेव्हा मी तो अपलोड करेन. दिस इज द पार्ट 2. त्याच्यामध्ये पण मी माझे एवढे जे पार्सल आले आहेत, दिस इज द पार्सल हे आलेले आहेत. अजून पण 2-3 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. मी ऑलरेडी अनपॅक करून ठेवते काही गोष्टी, आणि काही गोष्टी बाकी असं माझ्या अनपॅक करायच्या, तर तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये नक्कीच दाखवेन. तर इफ यू तर मी तुम्हाला ह्या गोष्टी ह्या ब्लॉग मध्ये दाखवेन. तर फर्स्ट माझी जी पार्सल ओपन आहे ते आहे हे वाला. दिस इज ह्याच्यामध्ये, आणि हे मला ऍटलीस्ट फॉर द 5th or 6th टाइम मला हे रिसीव्ह होतं. याचा स्टॉक माझ्याकडे खूप जास्त आहे. तर ह्यामध्ये आहे, दिस इज जॉय स्किन केअर. हे आहे जॉयचा फेस वॉश. हा माझ्याकडे त्याचा स्टॉक खूप जास्त झाला असेल. त्याच्यानंतर आहे जॉयचा मॉइश्चरायझर. हा पण त्याचा स्टॉक माझ्याकडे खूप जास्त झाला आहे. आणि आहे ही सॅम्पल सनस्क्रीन, ही पण जॉयची आहे. तर ह्याचा साठा आणि या 3 गोष्टी मला डब्यात म्हणजे या बॉक्समध्ये रिसीव्ह झाल्या आहेत. पण दिस इज माय 5th or 4th पार्सल, कारण का त्यांचे रील्स खूप जास्त क्रिएट करावे लागतात इन फेस वॉश, मॉइश्चरायझर अशा गोष्टीवर, मग त्यामुळे मला हे पार्सल रिसीव्ह होत असतात. तर हा झाला माझा पहिला पार्सल. नेक्स्ट मला असतील तर कोणतं ओपन करू? नेक्स्ट आपण जाऊया दिस, माय फेवरेट पार्सल एव्हर. डॉट अँड कीचे माझे भरपूर सारे पार्सल्स आलेत मला, आणि ते पण बार्टरमध्ये पण आले आणि काही पेडमध्ये पण आलेत. बट माझं सर्वात फेवरेट आहे डॉट अँड की, बिकॉज त्यांचं पॅकेजिंग, त्यांचे प्रोडक्ट्स, त्यांचं ओव्हरऑल जे ब्रँड आहे ते खूप जास्त चांगलं आहे. आणि इट इज ऑल्सो व्हेरी इफेक्टिव्ह ॲज वेल, जर तुम्ही ट्राय केलं असेल, बिकॉज मी हाफ ऑफ द प्रोडक्ट डॉट अँड कीचेच यूज करते. त्याचा पण मी एक हॉल करणार आहे की व्हॉट प्रोडक्ट्स आय यूज अँड हाऊ माझं डॉट अँड कीचा कम्प्लीट हॉल, त्याचे जे माझ्याकडे प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नाही, म्हणजे जो नेक्स्ट ब्लॉग क्रिएट करेन त्याच्यामध्ये तुम्हाला मी नक्की दाखवेन. सो हा PR बॉक्स मला आय थिंक आलाय परवा या कधीतरी आलाय, आय डोंट रिमेंबर इट, बट आलाय. सो हा पण मी ओपन केलेलाच होता. येस, ह्याच्यामध्ये आला आहे आपल्याला ऑइल फ्री मॉइश्चरायझर अँड त्यांचा फेस वॉश. तर ह्या प्रोडक्ट याची पण माझी 3rd टाइम आहे. हा सेम प्रोडक्ट मला 3rd टाइम मी रिसीव्ह केलाय बिकॉज ऑफ मॉइश्चरायझर. मला मॉइश्चरायझर कॉन्टेंट बनवायचा असतो, तर हे 2 प्रोडक्ट मला रिसीव्ह झाले डॉट अँड कीच्या बॉक्समध्ये. नेक्स्ट आता मी काय दाखवू? येस, नेक्स्ट तर मला खूप एक्साइटेड आहे मी दाखवायला, बिकॉज तो ब्रँड पण बऱ्यापैकी रिच ब्रँड आहे, रिच पण बोलू शकतो, आणि आपला यूज टू ब्रँड आहे. हा आहे त्याचा पार्सल बॉक्स मध्ये मला काही कळालं नव्हतं, बट देन आय गॉट दिस. हे आहे गार्नियरचं मॉइश्चरायझर, जे नवीन लॉन्च झालंय. दे ऑलरेडी गेव मी दिस 3 कलर्स, 3 डिफरंट फ्लेवर्सचे मॉइश्चरायझर्स आहेत. बघू शकतो, छोटे क्यूटची डब्बी आहे, आणि हे ऑल्सो मोठं ब्रँड आहे. सो त्यांचं पण मला फर्स्ट टाइम गार्नियरचं काहीतरी रिसीव्ह झालंय. तर आय वॉज रिअली हॅपी आफ्टर रिसिव्हिंग दिस. सर त्या लोकांनी हे 3 मॉइश्चरायझर मला ऍज अ PR म्हणून ट्राय करायला दिलेत, आणि मला तिघांवरही कॉन्टेंट बनवायचं आहे. सो हे झाल्यानंतर आय हॅव दिस बिग बॉक्स सेफेचा. जर तुम्ही सेफे ब्रँड कधी घेतलं नसेल पण तुम्ही त्याचे ऍड्स बघितले असतील, मी तरी त्यांचे ऍड्स बघितल्या म्हणून मला त्यांच्या ब्रँडबद्दल माहिती होतं. तर त्यांचा ह्यूज बॉक्स होता, त्यांचा कॉन्टेंट मला बनवायचा होता ह्याच्यावर. सेफेचं ब्रायडल किट आहे हा किट तुम्हाला विच इज अ व्हेरी लेस, 200 रुपयामध्ये हा होल किट मिळतो तुम्हाला. हा ब्रँड होता जो ऑलरेडी तुम्ही बघू शकता माझा अनपॅक झालाय, कारण का मी बनवलाय सॉरी कारण का मी बनवलाय.
आणि ह्याचं कॉन्टेंट पण माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट झालंय. तर तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्हाला पण मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला लागेल, बिकॉज ह्याचा सगळं मोस्ट ऑफ कॉन्टेंट मी इन्स्टावर जास्त जातो. माझा पर्टिक्युलरली 60% माझा इंस्टाग्रामवर कॉन्टेंट जास्त जातो आणि युट्यूबवर कमी जातो, बिकॉज मी इन्स्टावर जास्त फोकस करते ब्रँड अँड एव्हरीथिंग. अँड युट्यूब माझं मी पर्सनल ठेवलं टू जस्ट फॉर माय पर्सनल लाईफ अँड फॉर माय ओन ग्रोथ अँड एव्हरीथिंग. तर त्याच्या बॉक्समध्ये फक्त मला हे नव्हतं आलं, कॉन्टेंट मला ह्याच्यावर बनवायचा होता, पण हे फक्त नव्हतं आलं मला आलेलं दिस इज अ सोप, डार्क स्पॉट सोप हे आलं त्याच्यामध्ये. देन इन्स्टंट स्क्रब आलाय त्यांचा, हा स्क्रब आहे. देन आय हॅव रोल ऑन, सी उजेड जास्त येतो, दिस इज अ रोल ऑन. अँड देन आय हॅव अ बॉडी वॉश. अजून मला आलं त्यांचा हा D10 स्पा रिच्युअल कम्प्लीट बॉडी किट. D10चा कम्प्लीट बॉडी किट आहे, त्याच्यामध्ये विथ विटॅमिन ई, ग्रीन टी अँड अजून भरपूर भरपूर गोष्टी आहेत, त्या सगळ्या एकत्र आल्यात. तर हा पूर्ण किट विथ दिस मला हा एवढा हे सगळं मला या मोठ्या बॉक्समध्ये कव्हर होऊन आलंय फ्रॉम द ब्रँड इटसेल्फ. तर हे मी ऑलरेडी डन झालं ते तुम्हाला सांगितलंय. सो हा मला मोठा किट आलेला पूर्ण. तर हे झालं. तर आता आपल्याला बाकी काय आहे, वी आर ऑलमोस्ट डन. वी हॅव जस्ट 2 प्रोडक्ट्स लेफ्ट. हा प्रोडक्ट मी ओपन नाही केलाय, ओपन करू का, बिकॉज आय कम्प्लिटली नो की याच्यात काय आलंय. सो आपण ओपन करूया. जस्ट वेट अ मिनिट. येस, तर ह्या बॉक्समध्ये आय नो या बॉक्समध्ये ऑलरेडी काय आहे, बिकॉज हे ऑलरेडी मला वन टाइम रिसीव्ह झालंय. दिस इज द रोजमेरी ऑइल शॉट्स, जे मी आधी पण मला रिसीव्ह झालेले आहेत, विच इज ऍब्सोल्युटली अमेझिंग. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते, बिकॉज माझ्याकडे त्यांच्या छोट्या बॉटल्स पण बाकी आहेत. ह्या 8 शॉर्ट्स आहेत. आणि दिस टाइम जरा बॉटल मोठी आहे, माझ्याकडे आधीवाली बॉटल एकदमच छोटी होती. दिस इज कम्प्लिटली बिगर वन. सो हे मला ऑलरेडी रिसीव्ह झालं, जसं मी तुम्हाला सांगितलेलं. आणि तुम्ही जर विचाराल मला, तर मी स्पेसिफिकली सांगेन की ह्याने ऍक्च्युली हेअर ग्रोथ होते. माझी बघायला गेलं तर तशी नॉर्मल हेअर ग्रोथ आहे, बट मी हे यूज केल्यानंतर माझी हेअर ग्रोथ त्याच्यापेक्षा जास्त फास्ट व्हायला लागली. तर तुम्हाला पण जर ऍक्च्युली यूज करायचं असेल अँड रिअली तुम्ही जर एक चांगलं ऑइल जर ऑलरेडी तुम्हाला हवं असेल, तुम्ही शोधू शकत नसाल, तर दिस इज द बेस्ट प्रोडक्ट टू गेट इट. आता हे सगळे जोपर्यंत लाईव्ह होतील तेव्हा जाऊन मी हा ब्लॉग टाकेन, बिकॉज दॅट इज माय प्रायोरिटी. बट दिस इज ऍब्सोल्युटली अमेझिंग प्रोडक्ट. बिकॉज मी हे सगळं करते म्हणून मी बोलत नाही, मी ऍक्च्युली युजफुल गोष्टीच तुम्हाला सांगेन की काय घ्या आणि काय नका घेऊ. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील याबद्दल तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता. इंस्टाग्रामवर पण तुम्ही कॉमेंट करू शकता. मी इंस्टाग्रामचा पण आयडी माझ्या युट्यूबमध्ये ऑलरेडी टाकलेला आहे, तर तिथे पण तुम्ही मला फॉलो करून किंवा नॉर्मल कमेंटिंग जरी केली तरी आय विल टेल यू वॉट एव्हर यू नीड टू नो. तर हे तुम्ही यूज करू शकता फॉर युअर परफेक्ट हेअर ग्रोथ. सो दिस इज डन. आता आपला एक लास्ट प्रोडक्ट उरलाय, जो माझा मी ऑलरेडी एकदा दाखवला नाही. तो मी एक्साइटेड होती कारण तो मला मिळाला फॉर द फर्स्ट टाइम, बिकॉज आय हॅव गॉट लॉट्स ऑफ प्रोडक्ट. शी इज माय niece. So she just came here to know that what am I doing, and she is very interested to show her face on camera. So like, hi kar, hi, hi. सो माय लास्ट प्रोडक्ट इज द बेस्ट वन, जे मला कालच भेटलं म्हणजे मिळाले. आणि मी भरपूर रूट करत होती ह्या प्रोडक्टसाठी, बिकॉज मला बाकी सगळे प्रोडक्ट्स नक्की मिळाले, बट ह्या प्रोडक्टसाठी मी खूप जास्त रूटिंग करत होती. रूटिंग करण्याचं कारण असं की आपल्याला एका ब्रँडकडनं भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात, बट एक पर्टिक्युलर प्रोडक्ट असतं जे आपल्याला हवं असतं. तर येस, तुम्ही गेस केलं असेल तर हे डॉट अँड की कडनंच आलंय मला, कारण का मी आता जस्ट बोलले की डॉट अँड कीचे प्रोडक्ट्स मला खूप जास्त आवडतात. बट त्याच्यामधला हा प्रोडक्ट इज द बेस्ट वन, बिकॉज त्याचे मी रिझल्ट बघितले. या कुठून उघडायचं, हा सेकंड. दिस इज द प्रोडक्ट. ऍक्च्युली जर तुम्हाला माहित असेल तर डॉट अँड कीच्या सनस्क्रीन्स खूप जास्त फेमस आहेत. म्हणजे त्यांची टिंटेड वन पण आत्ताच त्यांनी 15 शेड्स टिंटेडचे त्यांनी लॉन्च केले, दॅट इज ऑल्सो व्हेरी फेमस. तर ही कूलिंग सनस्क्रीन आहे त्यांची वॉटरमेलन, विच इज ऑल्सो व्हेरी फेमस, अँड दिस इज ऑल्सो न्यू लॉन्च. तर मी खूप जास्त एक्साइटेड होती जेव्हा ही सनस्क्रीन बद्दल मला कळलं की अँड गॉट इट यस्टरडे इटसेल्फ.
So this is completely amazing. Look at the packaging. It's super cool. It's super duper cool. It's completely amazing. It's very nice. आणि म्हणजे ऍड्स खूप जास्त बघितल्या तर ही मला कालच रिसीव्ह झाली. याचा कॉन्टेंट अजून काही रेडी नाही झाला. इट इज सुपर गुड अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट आय रिसिव्ड इट. कारण का मी खूप रूट करत होती सनस्क्रीनसाठी. अजूनही मी करते काही वेगळ्या गोष्टींसाठी. बट इन फ्युचर विल सी आपल्याला कसं मिळतं की नाही मिळतं. बिकॉज जर माझा ना या सगळ्या गोष्टी जास्त विश्वास बसायला लागलाय आफ्टर रिसिव्हिंग ऑल द प्रोडक्ट्स. Because I'm not a big creator, I'm not a big influencer. I'm just trying to do and trying to make a journey of myself. सो हे माझे प्रोडक्टचं अनबॉक्सिंग होतं पार्ट 2 मध्ये. तर तुम्हाला ह्यातलं कोणतं प्रोडक्ट आवडले मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या ब्रँडची माझं कोलॅबरेशन आवडेल आणि डिटेल मी कोणत्या ब्रँडमध्ये तुम्हाला सांगू हेही तुम्ही मला प्लीज नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. हे तर माझं पार्ट 2 होतं. अजून प्रोडक्ट्स आले तर मी नक्की अजून अनपॅकिंगचे व्हिडिओज नक्कीच करेन. तर प्लीज माझ्या कॉन्टेंटला फॉलो करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करा. लोकांना सांगा की आय एम डुईंग अ स्किन केअर ब्रँड. आय एम नॉट अ स्किन केअर इन्फ्लुएन्सर बिग वन बट आय एम ट्राईंग टू लर्न इट अँड गिविंग यू ऑल द इन्फॉर्मेशन यू नीड. सो डू फॉलो अँड सबस्क्राईब. बाय बाय.